इथून पुढे निश्चितच याला ब्रेक लागेल अध्यक्ष महोदय। आणि माझं म्हणणं आहे अध्यक्ष महोदय की याला काही कालावधी, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्याच्या नंतर मग EOWने ताब्यात घेऊ, CIDने ताब्यात घेऊ, MPID ऍक्ट म्हणजे आपला कायदा आहे अध्यक्ष महोदय, MPID त्याच्या अंतर्गत जर लवकरात लवकर याचं विक्री केली तर लवकरात लवकर पैसे मिळू शकतात अध्यक्ष महोदय। म्हणून एकदा का त्यांच्या प्रॉपर्टी ताब्यात घेतल्याच्या नंतर ते किती दिवसामध्ये या विक्री करून जेवढ्या पैशाला जाईल तेवढ्या पैशाला, निदान त्याची 50% रक्कम आली तरी ठीक आहे अध्यक्ष महोदय। साधारणतः 4,000 ते 5,000 कोटी रुपये लागणार आहेत ह्या ज्ञानराधा सारख्या मोठ्या याला। त्याची प्रॉपर्टी भरपूर असेल तर कोणी बी घेईल ना, इन्व्हेस्ट करणारा घेईल अध्यक्ष महोदय। तिरुमला नावाचा तेलाचा ब्रँड होता, तिरुमला एडिबल ऑइल, अगदी सचिन पिळगावकरांची जाहिरात, नाना पाटेकरांची जाहिरात। आता सचिन पिळगावकरांनी तेल लावलं म्हणले हो, खाल्लं म्हणले आम्ही बी खाणारच ना। लोकांनी खाल्लं, महाराष्ट्रातल्या लोकांनी खाल्लं, पार तिकडं पश्चिम बंगालपर्यंत सुद्धा त्यांची ख्याती लाभली। परंतु अध्यक्ष पाम तेल पण होतं त्यांचं, आणि एडिबल ऑइल आणि नंतर हेअर ऑइल सुद्धा। आता माझं ट्रक्कल झालेलं आहे त्याच्यामुळं मला काय सध्या आवश्यकता नाही, परंतु हेअर ऑइल सुद्धा पूर्ण देशामध्ये यांचं प्रसिद्ध झालं होतं अध्यक्ष महोदय। आणि हा नेमका ठेवीदारांचा पैसा यांनी स्वतःच्या उद्योगासाठी तिकडे वापरला। हे लोक जेलमध्ये आहेत अध्यक्ष महोदय, हे जेलमध्ये राहू नाही तर आणखी कुठेही राहू, परंतु यांच्या प्रॉपर्टीज काही कालावधीमध्ये विक्री करा अध्यक्ष महोदय। गोरगरिबांच्या लोकांचे पैसे लवकरात लवकर त्या ठिकाणी परत करावे आणि या कायद्यामध्ये तरतूद चांगली आणली, आणखी एक तरतूद करावी अध्यक्ष महोदय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।